गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ विथ लिटिल समर्था या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही निघालो आहे पुण्यातील शिवजयंती स्वराज्य रथ सोहळा पाहण्यासाठी. सांग कुठं चालली ऐश्वना कसं करणार तू? छत्रपती शिवाजी महाराज की नाही? पुण्यात शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी केली जाते. लाल महाल, शनिवारवाडा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मुख्य सोहळे होतात. ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत मिरवणुका, पोवाडे आणि शिवज्योतीचे स्वागत करत अवघे शहर भगवेमय होते. शिवाजी महाराजांचे बालपण गेलेल्या लाल महालात शिवरायांच्या मूर्तीचे विशेष पूजा आणि पाळणा सोहळा आयोजित केला जातो. शहराच्या विविध भागांतून शिवप्रेमींची संवाद मिरवणूक काढली जाते, ज्यामध्ये शेकडो ढोलताशा पथके सहभागी होतात. अनेक ठिकाणी शिवकालीन शस्त्रे, नाणी आणि वस्त्रांचे प्रदर्शन भरवले जाते, ज्यामध्ये नागरिकांना इतिहासाची माहिती मिळते. पोवाडे, मर्दानी खेळा, तलवारबाजी, लाठीकाठी आणि व्याख्यानांचे आयोजन केले जाते. मिरवणुकीचे हे 14वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांचा तब्बल 96 स्वराज्य रथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. चला तर मग पाहूयात हा नेत्रदीप सोहळा. एक नंबर कुठं थांबलात मग? शोधावं लागेल, नाही माहिती. हा आहे आमचा सरदार बाबाजी आढळराव धुमाळ देशमुख स्वराज्य रथ क्रमांक 14. दादा समर्थाच्या वडिलांचे मामा हे पासलकर आहेत. त्यांचा पहिला मानाचा रथ होता, त्यामुळे तेही सर्व आले होते. आम्ही
सेम डे आम्हाला कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला निघायचं होतं, त्यामुळे आम्ही नाश्ता केला आणि लगेच इव्हिनिंगला तिकडे जायला निघालो होतो. समर्था झोपली होती, दमली होती खूप, आणि त्यामुळे तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतला. नाश्ता करता करता अर्ध्यात ती उठली आणि तिनेसुद्धा नाश्ता पूर्ण करून घेतला. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. नेक्स्ट व्हिडिओ नक्की येईल, तोही पाहायला विसरू नका. लवकरच तोही अपलोड करेल. पैसे